25 मे 2025 हॉन्टिंग इन व्हेनिस ही अमेरिकन मूवी बघितली. नावावरून असं वाटतं की हॉन्टिंग वाली स्टोरी असेल, पण इट इज अ क्राईम मूवी, म्हणजे क्राईम झालेला असून त्याचं सोल्युशन. तर सुंदर आहे, सुंदर मूवी आहे. म्हणजे जे फिल्म नवीन आहे, 2023ची आहे, पण पिक्चरायझेशन 1947चं दाखवलंय त्यांनी, की म्हणजे स्टोरी 1947ची दाखवली, की इटलीमध्ये, म्हणजे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये एक मोठा पॅलेस असतो. पॅलेस नाही, ऍक्च्युली एक घर असतं मोठं, पॅलेस टाईप. आणि ते घर त्या बाईला, ती ओनरला विकायचं असतं. पण तिथे सगळी अफवा अशी पसरली असते की तिथे भूत राहतात, भूतांचे आवाज येतात, त्याच्यामुळे ते काही घर विकल्याच जात नसतं. आणि त्याच्यामुळे तिला आणि तिची मुलगी सुसाईड करून मेली असते. त्याच्यामुळे तिचं भूत तिथे आहे अशी सगळ्यांची हे असते. तर तिला ते आवाहन करून बोलवायचं असतं, ज्या भूतांना जे बोलवतात, आणि मग भूतांकडून बोलवून घेतात की तुम्हाला काय पाहिजे, काय नको, किंवा त्यांच्या आत्म्याला शांत करण्याकरता असं तिने हे केलेलं असतं. आणि त्याच्यात तिने बऱ्याच लोकांना बोलवलं असतं. म्हणजे त्यात आपल्या मेलेल्या मुलीचा बॉयफ्रेंड असतो, नंतर तिच्यावर एक जान छिडकणारा डॉक्टर असतो, त्याचा मुलगा असतो, तिची मुलगी जिवंत असताना तिची देखभाल करणारी तिची बाई असते. नंतर अजूनही बरेच असतात. तर अशाच याच्यात जेव्हा एका लेखिकेला हे कळतं, तर तिचे 27 पुस्तक असे हॉन्टिंग आणि थोडेसे डिटेक्टिव्ह क्राईम वरचे प्रसिद्ध असतात. तर तिला अजून एक स्टोरी लिहायची असते. आणि जो आतापर्यंत तिच्या पुस्तकांचा हिरो असतो, म्हणजे जो जासूस असतो, तर त्यांनी रिटायरमेंट घेतलेली असते. तो म्हणतो आता मी याच्यातनं निवृत्त झालो, मला आता काही केसेस सॉल्व्ह करायचे नाही, मला शांत जीवन जगायचंय. आणि म्हणून तो अमेरिकेहून इकडे व्हेनिसला येऊन राहिलेला असतो शांतपणे. आणि त्यांनी आपला एक बॉडीगार्ड ठेवला असतो, की जो खालच्या खालीच लोकांना परतवून लावत असतो, कोणी डिस्टर्ब करू नये. म्हणजे कोणी केसेस घेऊन आलं त्यांना बाहेरच्या वेळ परतवून टाकायचे. पण मग जेव्हा ही येते ऑलिव्हर, जी रायटर असते, तर हा येऊन सांगतो की एक बाई तुम्हाला भेटायला आली म्हणून. तर तो म्हणतो तुला माहितीये ना, का तू आणलं? नाही तर म्हणे त्यांनी हे ऍपल दिलंय तुम्हाला. तर मग हा ओळखतो, म्हणजे की ही आली आहे म्हणून लेखिका. मग तो तिच्याशी बोलतो. ती म्हणते की मला असं असं आपल्याला त्या पॅलेसमध्ये जायचंय, आणि तिथे म्हणे तुझ्या इंटरेस्टचं काम आहे, तू का असं मलूल शांत बसलाय, म्हणे तू तू तिथे चल, पहा तुला परत ऍक्टिव्ह झाल्यासारखं वाटतं की नाही. आणि ते म्हणजे ती आवाहन करणारे भूतांना बोलवतात. तर हे जे तुझी जी थिओरी आहे की भूत नाही आहेत, भूत तर नसतात, हे सगळं भ्रम आहे आणि अंधश्रद्धा आहे वगैरे, तर त्याच्याकरता तुला चॅलेंज आहे, तर तू चालायलाच पाहिजे, तर तू चल. तर आधी तो हो नाही करता, तो म्हणतो ठीक आहे चल. तर हे दोघं पण आणि तो त्याचा बॉडीगार्ड पण, अशी तिघं पण तिकडे येतात. मग आता ती जी आवाहन करायला बाई आलेली असते, तर तिच्यामध्ये आणि या ऑलिव्हर जासूसमध्ये आधी शाब्दिक चकमक हे सगळं होतं. आणि ते जेव्हा आवाहन सुरू होतं तेव्हा अशा काही घटना घडतात की एकदम बेल वाजते, झुंबर पडतंय, आणि टाईपरायटरवर आपोआप अक्षरं उमटतात वगैरे. तर मग हा त्या लपलेल्या दोघांना शोधून काढतो, की जे तिचे म्हणजे चमचे असतात, जे हे सगळं करत असतात. तर मग म्हणजे तो तिचं खोटं उघडं पाडतो की ती नुसती पैसे खाणारी बाई असते, काही आवाहन बिवाहन करू शकत नसते. मग हे सगळं चालू असताना ती बाई म्हणते, म्हणजे तिने असं म्हटलं असतं हे करताना, जेव्हा आवाहन करण्याचं नाटक चालू असेल, की ती मेली नाहीये, सुसाईड नाहीये तिची, तिचा मर्डर झालाय. आणि मर्डर झालाय कारण प्रूफ आहेत तिच्याकडे असे. तर
आणि तेवढ्यात म्हणजे हा ते शोधून काढतो आणि सगळं परत डिस्टर्ब झालेलं असतं. पण ह्याच्या डोक्यामध्ये ते येतं की बरोबर आहे, म्हणजे तिचा मर्डर पण असू शकतो. तर मग त्यावेळेस कोण होतं, म्हणजे तिच्या मर्डर, म्हणजे ती जेव्हा मेली तेव्हा मग तिचा तो बॉयफ्रेंड का सोडून गेला, म्हणजे आता जो आला असतो तो, तर म्हणे तो पैशाचा लालची असतो खूप. आणि त्याला जेव्हा कळतं की नाही हिच्याकडनं काही आपल्याला जास्त पैसे मिळणार नाहीयेत, तर तो त्यांनी एका श्रीमंत मुलीला गटवलंय आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे. तर म्हणजे तो रिस्पॉन्सिबल आहे तिला सुसाईड करण्यास भाग पाडण्यासाठी वगैरे वगैरे. मग कोणी म्हणे नाही, ती जी मिस्ट्रेस आहे, तिला जी सांभाळत होती तिने केला असेल, म्हणजे असं बरंच हे होतंय. तर असं करता करता या खोलीतनं त्या खोलीतनं हा बघत असतो. तेवढ्यात आवाज येतो जोरात आणि ती जी हॉन्टिंग वाली बाई असते तीच, तिने ह्याला असंच त्यांच्या दोघांमध्ये जेव्हा शाब्दिक चकमक चालू असते, तर त्या हॉन्टिंग वाली बाई स्वतःचं मास्क त्याच्या तोंडाला लावते जासूसच्या, त्याला आपला तो झगा घालते, टोपी काळा, आणि निघून जाते तरातरावरती. तर हा एक एक खोली फिरत असतो आणि त्याला आठवतं की आपली ती जी लेखिका आहे ती म्हणाली होती ना, काय तू डल झालाय, जरा एन्जॉय कर काय. तर त्या रूम मध्ये आणि त्या घरामध्ये त्या ओलिव्हिया, त्या मुली जिने हे केलं असतं, नाव एलिसिया, तिचं नाव असतं एलिसिया, जिनी म्हणजे जिचा मर्डर झाला असतो किंवा जिने सुसाईड केलं असतं, त्या घराच्या मालकिणीची मुलगी. तर तिचं म्हणजे ते आवाहन करण्याकरता पण आधी गरीब मुलांना तिने बोलवलं असतं पार्टीला. हॅलोईन असतं, तर हॅलोईन आधी म्हणजे सगळं मुलांना मजा करवते आणि नंतर पार्टी, जेवण वगैरे. तर ती मुलं पण गेलेली असतात सगळी. तर ते त्यांचे खेळ वगैरे थोडेसे ठेवलेले असतात. तर मग हा विचार करतो की अरे चला आपण पण बघूया. एक हिने म्हटलं असतं लेखिकेनी, तू पण जरा तोंडाने ऍपल हे करून बघ ना. मग तो पाण्यात पडलेले ऍपल तो असा तोंडाने हे करत असतो. तर कोणीतरी त्याला मारायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याचं तोंड त्या पाण्यामध्ये बुडून आणि मग एकदम अर्धवट त्याला सोडून देतो. तर तेवढ्यात त्याचा तो पोलीस जो हे असतो बॉडीगार्ड, तो येतो आणि त्याला वाचवतो. आणि हे चालूच असताना एकदम जोरात आवाज येतो आणि कोणीतरी वरून पडल्याचं आणि त्या पुतळ्यावर अडकून मेल्याचं दिसतं. तर हीच असते जी आवाहन करायला आले असते, चेटकीण. झालं म्हणजे आता ह्याला परत एक हे मिळतं जासूसला, की आता हिचा मर्डर, ती तर आता डेफिनेटली तिने तर सुसाईड केली नसेल किंवा तिचा तोल जाऊन ती पडली नसणार, नक्कीच तिला कोणीतरी मारलंय. मग परत त्या दृष्टीने, आणि मग तो काय करतो, सगळे दरवाजे बंद करतो, म्हणतो आता कोणीही बाहेर जायचं नाही, याच ठिकाणी सगळ्यांनी राहायचंय, मला चौकशी करायची, कारण हा डेफिनेटली मर्डर आहे, हे काही भूताखेतांचं काम नाहीये. बरं, तो जो एक डॉक्टर असतो त्याचा मुलगा छोटा असतो, पण तो खूप सस्पिशियस वागणं असतं त्याचं. तो सारख्या फक्त मर्डर मिस्ट्री किंवा अशा भूताखेताच्या असेच बुक, म्हणजे त्याच्या वयाच्या मानाने तो खूप असे वाले बुक्स वाचत असतो. तर असं त्याच्यावरही खूप म्हणजे शक होत असतो. तर हे सगळं चालू असताना मग त्यांना एक तहखानात, तो म्हणे की काहीतरी आवाज येतोय अजून. मग तहखानात ही म्हणते मिस्ट्रेस, नाही इथे तहखाना नाहीये. पण मग हा परत शोधून काढतो. मग ते लोक सगळे तहखान्यात जातात. मग तहखान्यात त्यांना बऱ्याच अशा गोष्टी दिसतात की ज्याच्यावरून लक्षात येतं की इथे त्या ॲलिसियाला बरंच त्रास दिला जात असेल किंवा तिचे ते खेळणे बिळणे तिथे सापडतं. म्हणजे तिथे काही अशा गोष्टी दिसतात की ज्यांनी असं वाटतं की या तहखान्यात पण काही अशा गोष्टी चालत होत्या. मग ते बघत येत असतानाच त्या डॉक्टरला काहीतरी एकदम व्हायला लागतं. तर मग सगळेजण म्हणतात ते या एका खोलीत त्याला रेस्ट करू द्या, एक म्युझिक रूम मध्ये, आणि त्याला आपण हे नको करायला, डिस्टर्ब नको करायला. त्याची खोली बाहेरून बंद करतात आणि किल्ली मुद्दामून ती जी मालकीण असते घराची, म्हणजे जिचकी मुलगी एलिसिया असते जी मेलेली,
तर ती जासूसला देते, तुमच्याकडेच ठेवा. आणि मग हे परत यांचं चालूच असते, इन्क्वायरी, इकडे क्वेश्चन कर, तिकडे क्वेश्चन कर. तर अचानक जोरात आवाज येतो डॉक्टरांच्या खोलीतनं, आणि मग हे लोक पळतात सगळे बघायला. तर डॉक्टरनी स्वतःला म्हणजे सुरा स्वतःच्या बॉडीमध्ये खुपसून घेतलेला असतो, पण ते अशा पद्धतीने की मागून म्हणजे कोणीतरी परत भूताखेताचं काम, समोरून पोटात नसतो गेला, पाठीकडून तो पोटात शिरलेला असतो. आता परत काय करायचं? मग हा जो बॉयफ्रेंड असतो त्याच्या खिशात ह्याचं हे सापडते त्याला, जासूसला, एलिसियाचा अर्धा फाटलेला फोटो, आणि अर्धा त्याला शोधताना एका टेबलच्या खाली सापडतो स्वतःचा, म्हणजे त्याचा, त्या दोघांचा म्हणजे फोटो, एलिसिया आणि तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो असतो, पण तो अर्धा अर्धा फाडलेला असतो. मग त्याला असं वाटतं की तो तिथे गेला होता का, त्यांनी मारलं का डॉक्टरला, आता डॉक्टरला कोणी मारलं. मग ते सगळं असं शोधाशोध करताना त्याला एक तिच्या आईने एक मध्ये चहा बनवून दिला असतो. तर त्याला पण थोडंसं जासूसला हॅल्युसिनेशन सारखं झालं असतं. त्याला पण असे भास झालेले असतात की एलिसिया वाकून बघते किंवा कोणीतरी पळत गेलंय, आणि बाथरूमचे पण नळाचे पाणी येतंय नाही येतंय वगैरे असं. तर मग त्या शोधाच्या ह्याच्यात त्याला हे लक्षात येतं की तिच्या कपाटामध्ये, एलिसियाच्या आईच्या कपाटामध्ये जो मध आहे तर तो जरा विचित्र आहे. मग तो त्यांच्या टेरेस गार्डन मध्ये जातो. तो म्हणतो हे फुल कशाचे आहेत? म्हणजे आम्ही मधाची शेती करतो, म्हणजे इथे फुल उगवतो आणि त्यातनं हे मेडिसिनल मध हे करतो. मग त्याला तेव्हा जेव्हा तो सर्च करतो तेव्हा त्याला ते कळतं की हा मेडिसिनल नाही आहे, ही जी फुलं आहेत ही विषारी आहेत, आणि त्यांच्यापासून जो मध जमा होतो ते विषच आहे एक प्रकारचं. तर जेव्हा मग याला ह्याच्याकडे काही डाटा येतो आणि काही गोष्टी कन्फर्म होतात त्याच्या, मग तेव्हा तो परत सगळ्यांना बोलवतो आणि मग डायरेक्टली तो ब्लेम करतो तिच्या आईवर की तूच तुझ्या मुलीला मारलंय. आणि कसं मारलंय तर आधी तर तुम्ही छान फुलं लावली होती कलरफुल आणि मधाची शेती करत होता जेव्हा ती लहान होती, कारण ह्याला एक फोटो पण सापडला असतो की ज्याच्यात लहानपणीची एलिसिया त्या फुलांच्या मध्ये खेळते वगैरे असं. तर तेव्हा ती कलर्ड आणि वेगळी फुलं होती, आणि आता जेव्हा तो बघतो तर ती फुलं पांढरी म्हणजे वेगळी असतात, तीच विषारीवाली असतात. तर म्हणे जशी मग ती मोठी होते आणि ती ह्याच्या प्रेमात पडते, तर तिची आई म्हणजे ती पॉझिटिव्ह असते, तिला असं वाटतं की आता आपल्याला ही सोडून जाणार याच्या प्रेमामध्ये, त्याच्यामुळे आता ती जाऊ नाही म्हणून ती रागाने आधी निघून गेलेली असते कुठेतरी. पण मग तिथून ती नाही, पण मग या दोघांचं काहीतरी वादावादी होते, भांडण होते, आणि हा एलिसियाला सोडून निघून गेलेला असतो बॉयफ्रेंड. तर त्याचाच फायदा घेऊन ही परत येते आणि मग ही अशा प्रकारच्या त्याची शेती करते आणि एलिसियाला त्याच्यातनं रोज चहामधनं थोडं 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 मध देते, त्याच्यामुळे तिची तब्येत ती बिघडत जाते. आणि मग तिला झोप यावी म्हणून, आणि मग म्हणजे ती कंटिन्युअसली तिला ते औषध देत राहते. तर एका रात्री असं होतं की हिला काहीतरी काम असतं आणि तिथेच तिला झोप लागून जाते. तर आता ते एलिसियाला ते रोज चहामध्ये त्या हनीची ती सवय, तर ती कशी तरी करायला लागते. ह्या मिस्ट्रेसला माहिती असतं की हिची आई रोज चहा बनवून देते म्हणून, पण तिला हे माहित नसतं की किती डोस द्यायचा. तर चांगली 1-2 चमचे त्यातला मध त्याच्यामध्ये टाकते, पण त्याच्यामुळे मग एलिसियाची मृत्यू होतो. आणि मग जेव्हा ही सकाळी बघते एलिसियाची आई येऊन की अरे
आपली एलिसिया तर मेली आहे आणि तिला येते लक्षात की काय चूक झाली आहे ती. मग ती सरळ तिला बाहेर नाही, तिच्या अंगावर असे ओरखडे हे दाखवते की जसे भूत प्रेत आत्मांनी त्रास दिलेला आहे, कारण तिने तसंच हे केलं असतं प्रिडिक्ट की माझ्या मुलीला भूतांनी पछाडलंय आणि ती त्यांच्याशी बोलते, त्यांच्या आत्म्याशी बोलते, ती वेडी झाली वगैरे असे हे केलं. तर ते मग ती ओरखडे हे करते आणि तिला फेकून देते वरून बाल्कनीतनं खाली, असं दिसावं म्हणून. तर या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा जो वाचवणारा असतो तो आत्ता जो याचा बॉडीगार्ड असतो जासूसचा तो पोलीस असतो. तो काही फार लक्षात नाही, कारण ते ऑलरेडी घर त्यांचं हॉन्टिंग हाऊस म्हणूनच फेमस असतं. आणि डॉक्टर जो तपासतो एलिसियाला म्हणतो हिच्या प्रेमात असतो, एलिसियाच्या आईच्या, त्याच्यामुळे तोही फारसं लक्ष घालत नाही. पण त्याचा जो मुलगा असतो डॉक्टरचा, जो आता म्हटलं की वयाच्या मानाने खूप मोठा दाखवलाय, पुस्तकं अशी सगळी क्रिमिनल, तर त्यांनी पुस्तकं वाचलेली असतात की अशी फुलं आहेत की ज्यांच्या मधापासून पॉयझन, म्हणजे त्यांच्यामध्ये पॉयझन असतं, त्याच्यामुळे त्यांच्या मधात पण पॉयझन असतं आणि जे सहजपणे डिटेक्ट करता येत नाही वगैरे. तर तो सुरू करतो हिला वडिलांच्या नावाने पत्र लिहून ब्लॅकमेल करायला, कारण त्याचे वडील सारखे आजारी राहत असतात आणि त्याला आपल्या वडिलांना बरं करायचं असतं, त्याच्याकरता पैसा पाहिजे असतो आणि म्हणून तो तिला ब्लॅकमेल करायला सुरू करतो. आता हा जो डॉक्टर असतो त्याची ही जी आवाहन करणारी बाई असते ती आधीची ओळखीची असते, तर तिलाही शंका आलेलीच असते आणि म्हणजे तिलाही कळतच, तर ती पण एक वेगळी ब्लॅकमेल हिला करत असते. त्याच्यामुळे आता हिला तर एलिसियाच्या आईला इन्कम तशी काहीच नसते आणि पैसे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चालले ब्लॅकमेलिंगच्या ह्याच्यात. तर मग ती दोघांचाही काटा काढायचं ठरवते. डॉक्टरचा म्हणजे तिला वाटत असते की डॉक्टर करतोय, तिला हे माहित नसते की डॉक्टरचा मुलगा करतोय. मग ती दोघांचाही काटा काढायचं ठरवते आणि त्याच्याकरता ती हे आवाहनाचं सगळं नाटक करते की हॅलोईनच्या दिवशी लहान मुलांना बोलवायचं आणि मग आपल्या मुलीच्या आत्म्याला आवाहन करायचं, म्हणून ती त्या बाईलाही बोलवते आणि डॉक्टरला बोलवलं असतं तिने. तर आणि मग ह्या अशा पद्धतीने तिने त्या हिचा काटा काढला असतो. जी बोलवत असते, आवाहन करत असते आणि डॉक्टरचे काटा काढते. मग हे सगळं ती कबूल करते शेवटी. मग आई म्हणजे मग तिला पोलीस पकडून नेतात आणि मग हे विचारतात, पण मग सगळे पोलीस म्हणतो की पण मी जेव्हा फोन उचलला होता तर तेव्हा तर फोन डेड होता, मग आणि डॉक्टरला तर आपण बंद केलं होतं खोलीत आणि किल्ली तर तुमच्याकडे होती, तर मग कसं काय म्हणजे असं झालं. तर ही घरात पण म्हणे बाहेरून फोन येत नव्हते पण घरातले फोन चालू होते. तर हिनंच एलिसियाच्या आईने फोन करून डॉक्टरला त्या खोलीमध्ये म्हटलं असतं की तू जर असं आपल्या हाताने सुरा मारून नाही घेतला तर मी तुझ्या मुलाला पण एलिसियाकडे पाठवीन. तर म्हणजे तर मग डॉक्टर म्हणून तो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी तो सुरा मारून घेतलेला असतो. मग हे सगळं क्लिअर होतं. मग झालं, सगळे आपापल्या मग घरी जायला निघतात. तर मग ती जी गव्हर्नेस असते मग ती म्हणते की मी ह्या मुलाला माझ्याबरोबर घेऊन जाते. मग तिच्याबरोबर ते बाकीचे 2 त्या आवाहन करणारीचे असिस्टंट पण जातात. मग ही लेखिका म्हणते की तुम्ही सगळं माझ्या त्याचा पचका केला, मला हे हॉन्टिंग हाऊस स्टोरी करायची होती पण तुम्ही ते मर्डर मिस्ट्रीमध्ये कन्व्हर्ट केली आणि असं तसं, पण तुम्हाला तिथे काहीतरी भास झाले ना, जाणवले ना. तर हा म्हणतो की म्हणजे त्याला तो कन्फर्म नसतो, त्याला असं वाटत असतं की कदाचित आपल्याला ती पॉयझनवाली चहा दिला म्हणून आपल्याला हॅल्युसिनेशन झालं होतं का, आपण
त्याला असं वाटतं की आपल्याला ॲलिसियाचे भास झाले. आणि दुसरं म्हणजे जेव्हा मग हिला अरेस्ट म्हणजे तिला कबूल म्हणजे करते ती की हो म्हणजे मी मेली असे तसं, असं कसं मी आपल्या हिला मारीन वगैरे, आणि अशी ती पळून जायला लागते आणि दरवाजा बंद करून मागे सरकते, पण हा दरवाजा उघडतो तर ती अशी मागे जाते तर तिचा तोल जातो आणि ती पाण्यात पडते. पण ह्याला असं वाटलेलं असतं जासूसला की कोणीतरी तिला पाण्यात ओढून नेलंय, म्हणजे जसं काही ॲलिसियाने तिला पाण्यात ओढून दिलंय. तर तो कन्फर्म नसतो की खरंच आहे का आपल्याला हे भास झालेत. त्याच्यामुळे मग तो म्हणतो की तिला म्हणजे लेखिकेला मोघम म्हणतो, हा आपल्याला आपल्या भूतकाळाला विसरून कसं चालेल, भूतकाळात सगळ्यांच्याच बरोबर आपल्याला जगलं पाहिजे. आणि असं करून तिला मोघम टाळून देतो आणि मग ठरवतो की नाही, आपण रिकामं बसून उपयोग नाही, आपण टचमध्ये राहायला पाहिजे. आणि त्याच्या घरासमोर नेहमी रांग लागली असते लोकांच्या केसची, आणि तो म्हणजे सगळ्यांना पळवून लावत असतो. पण मग दाखवले की हा घरी परतल्यावर केस घ्यायला सुरुवात करतो, मग परत बिझी राहतो. तो सुंदर पिक्चरायझेशन आणि प्रेझेंटेशन आहे, छान, मला आवडलं.